रितिका, प्रेमात विश्वास असावा लागतो जो तू कधीच ठेवला नाहीस. पॉझिटिव्ह असणं म्हणजे प्रेम नसतं का? तू माझ्या मागे डिटेक्टिव्ह लावलास. अगं एकदा येऊन मला विचारायचंच तरी, कोण आहे गौरी, काय चाललंय तुझं. यु नो व्हॉट, तुझ्यात आणि गौरीत हाच फरक आहे. तुला नेहमी विचारावं लागतं आणि तिला कधी सांगावं लागत नाही. असं नको ना बोलू. तुला स्पेस हवी आहे, घे. तुला ब्रेक हवाय ना, घे. ब्रेकअप नको करू रे, प्लीज. रितिका, मला नाही राहायचं तुझ्यासोबत. काळजी घे. काय झालं? काय नाही. अरे ते आईने सोलकढी बनवायला सांगितली, मी आलेच. गौरी, इग्नोर करतेस. अरे नाही, इग्नोर नाही करत आहे. मला वाटण बनवायचं ना, मी आलेच जरा. काय झालं यार? आधी प्रेम नव्हतं म्हणून लांब जात होती. आता प्रेम आहे, दोघांनी कबूल केलंय, तरी तेच. हे बघ, काल जे आपल्यात झालं, आय मीन ते जे काय एवढी अकोड होतेस? ठरवून नाही झालं, होकात झाली आहे चूक. यापुढे नाही होणार, प्रॉमिस. बरं ठीक आहे, आता तू जरी जवळ आलीस ना तर मी थांबवेन आणि म्हणेन 4 पावले लांब उभी राहणारी. तुला मस्करी वाटते, पण माझ्यासाठी हे नॉर्मल नाही आहे शिवा. माझं फर्स्ट टाइम होतं अँड इट वॉज स्पेशल फॉर मी. जाऊ दे यार, तुला नाही कळणार. ए थांब, तू समजतेस काय ग मला? तू नाही भेंडी, प्रत्येक मुलीला हेच वाटतं, सगळे इमोशन, सगळे फिलिंग फक्त त्यांनाच आहे. देवाने आम्हाला इथे हार्ट नाही, पावशेर भात दिलंय. हे बघ शिवा, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, काही मिसकन्सेप्शन डोक्यात ठेवू नकोस. आणि तुला काय वाटतं, त्या फक्त एका गोष्टीसाठी मी तुझ्या जवळ आलो होतो? रेडी आहेस का? आय नो माझ्या आयुष्यातली तू पहिली मुलगी नाही आहेस, पण शेवटची नक्की आहेस. मी कुठेच नाही जाणार. एवढा डायलॉग बोललोय, हे किस्तो बंद आहे यार. ठीक आहे, रात्री दे. पण आई बाबांच्या नजरेत तू वाईट झालंयस यार. क्या? जी मातीची गाडी आग लावू शकते ना, ती उजेड पण करू शकते. ऐक ना, प्रेम आहे म्हणून काही खपून नाही घेणार. बकवास होतं लॉजिक. थँक्स. मुंबईतून कोकणात आलोय, आता तरी कॉमेडीची लेवल वाढवा. हा आपला दर्जा कसं व्हायचं? अगं गौरी, शाहरुख फॅन आहे मी, आणि आपली लव्ह स्टोरी हिट करायला कॉमेडी नाही, ड्रामा आणि रोमन्स काफी आहे मेरे दोस्त. भास है सारे तुझे मनमोहते जरा, सांज ही मध्यम अशी तुझ्या सोबती आता.
हळूवार खाणा खुणा करतो जरा वारा उधाणता अलगद वेडे मन होते आता तुला पाहता सारे गुलाबी सारे गुलाबी सारे गुलाबी झाले सारे गुलाबी सारे गुलाबी सारे गुलाबी झाले किती फसणे शब्दात वेड्या नजरेतल्या तुझ्या किती हसणे स्वप्नात साऱ्या प्रेमात ह्या तुझ्या मन भरकटते उडते आता मन हे झुरते खुलते आता मन हुरहुरते पळते आता मन हे हलके होते जरा हळूवार खाणा खुणा करतो जरा वारा उधाणता अलगद वेडे मन होते आता तुला पाहता सारे गुलाबी सारे गुलाबी सारे गुलाबी झाले सारे गुलाबी सारे गुलाबी सारे गुलाबी झाले बरेच दिवस झाले आता बाबा. गावात चर्चा सुरू झाली आहे. लहान भावाचं लग्न ठरलंय माझ्या. ऑफिसमधले लोक सुद्धा प्रश्न विचारायला लागले. आता त्यांना हे सगळं कळलं तर हसतील ते माझ्यावर. बाबा हो, सगळेच हट्ट पुरून घ्यायला ती काय आता लहान राहिली आहे का? तिने आता तरी घरी यायला पाहिजे बाबा. मी सांगून ऐकत नाहीये. एकदा बघा तुमचं तरी ऐकतंय का? माझा निर्णय झालाय अमित. मी नाही येणार आहे. गायत्री, जॉब करायचा आहे ना तुला? ठीक आहे. हे बघ, कर तू जॉब. मी परवानगी देतो तुला. आपल्याच गावात कुठेतरी बघूया आपण. 2 ते 6 तू कर. म्हणजे घरातलं काम उरकून भांडी घासून तुझ्या स्वागताला उभं राहायचंय हेच म्हणायचंय ना तुला? तसं समज हवं तर. जर तुला असं वाटतंय ना मी तुला त्यासाठी घेऊन जायला आलोय तर तसंच समज. चल बॅग भर. चल गायत्री, बॅग भर. गायत्री, मला आवाज चढवायला लावू नकोस. मी जराही बघणार नाही आजूबाजूला कोण आहे ते. ए, आवाज चढवून तर दाखव. तू कोण आहे रे? हां, कोण आहे? भाड्याने तोंड चालवायला माणूस ठेवून घेतलायस का? काय करतेस का याच्यासोबत? ए साडू, नाही यायचं हे स्टेटमेंट आहे तिचं. निघायचं. गायत्री चल. सोडू नका भाऊजी त्याला. आज आपल्यासमोर ताईचा हात धरलाय. एकट्यात मारत असेल तिला तो. इथं यायचं नाही परत. मी आहे आता. शिवा मोहिते पाटील.
निघायचं. निघ. चल निघ. तुम्ही आताही काय बोलणार की तुम्ही सुद्धा माणूस ठेवलाय बोलायला? हा कोण कालचा पोरगा येऊन तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जावयाची कॉलर पकडतोय आणि तुम्हाला आताही काहीच बोलावंसं वाटत नाहीये? हो, शिक्षकाची मुलगी केली वाटलं डोकं नाही, निदान संस्कार तरी असतील, पण तुमच्या घरात त्याचेच 12 वाजलेत. एक मुलगी आई वडिलांना न सांगता लग्न काय करायला निघाले, दुसरी मुलगी नशिबाने चुकून जे लग्न झालंय ते बिंदास मोडायला निघाली. ती नवऱ्याचा अपमान बघत बसली. गुरुजी, बाहेरच्या मुलांना अक्कल शिकवता ना तुम्ही? मग स्वतःच्या घरात शिकवायची वेळ आली तेव्हा तास संपला वाटतं तुमचा. बाबा, तुम्ही केलेले संस्कार त्यांच्या वागण्यातून दिसत नाहीयेत. निदान ते आता त्यांच्या निर्णयातून तरी दिसू द्या. आणि जो काय निर्णय घ्याल तो वाटलं तर मला कळवा. बघितलंस गयू, तुझ्यामुळं आम्हाला काय काय ऐकावं लागतंय. काय? तुझ्यामुळे मला काय सहन करावं लागलं हे सांगितलं नाही तर माझ्यासमोर उभी नाही राहणार तू. गायत्री प्लीज. नाही दीप्ती, प्लीज मला बोलू देत. आजवर यांची प्रत्येक गोष्ट ऐकत आली आहे मी, म्हणून आज या सिच्युएशन मध्ये महिन्यातले 4 दिवसही नाही सोडत आई तुम्हाला. रोज माझी इच्छा असो नसो काही नाही, नवऱ्याने सांगितलं की बसायचं, नवऱ्याने सांगितलं की झोपायचं. घरातल्या निर्णयात माझं मत नाही, माझा हात हातात घेऊन शांत बसून माझ्याशी कधी बोलणं नाही. आई, लग्न म्हणजे फक्त सोबत असणं नसतं ना. हा, सहवास लागतो. मग तो पुरुष असेल किंवा स्त्री, काहीच फरक पडत नाही. माझं दीप्तीवर प्रेम आहे. मैत्रीण नाहीये ती, माझी पार्टनर आहे. आणि आम्ही सोबत राहायचा निर्णय घेतलाय. आणि बाबा, मी हेच सांगायला आले होते तुम्हाला. गाऊ, एका मुलीसोबत? अगं काय बोलतीयस तू, कळतंय का तुला? आत्ता कळलं मला, हिला हिच्या घरचे का घरात घेत नाहीयेत ते. गाऊ, अगं हिने फसवलंय तुला. मी फसवत आला आजवर स्वतःला. मी फसवत आले. ते आधीपासूनच असे होते ग, म्हणून नाही ना रमले संसारात. बाबा नाही ऍडजस्ट करू शकले. आमचं प्रेम आहे एकमेकींवर आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवावं एवढीच इच्छा आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही हे कधीच मान्य करणार नाही. त्यामुळे मी या घरात पुन्हा कधीच येणार नाही. आणि बाबा, मी काही चुकीचं केलेलं नाहीये.
कुणाची सवय होणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक आहे. म्हणजे तो आपल्यासोबत नसणं हे जस्टिफायच होत नाही. सारखं वाटतं की प्रेम नसलं तरी चालेल, पण तो सोबत असायला हवा. असं कसं ना? तो पूर्ण संपूर्ण आपला न होता आपल्यासोबत आयुष्य पूर्ण नाही करू शकणार. तू आहेस पूर्ण माझ्याबरोबर. आयुष्यभर आईबाबांचा खूप राग, रुसवा, तिरस्कार सहन करू शकणार आहेस? कठीण आहे गायत्री. तू माझ्यासोबत असताना तू घेतलेल्या निर्णयाची सतत फेर तपासणी करणं मला मान्य नाहीये. तू घेतलेला स्टँड आवडला मला, पण तुझी खुसमट जास्त दिसते. नको करूस हे. कारण ही लढाई आयुष्यभर आहे, शेवटपर्यंत. मी जाते इथून. प्लीज काही बोलू नकोस. ही अर्धवट भेट आहे ना, पुन्हा भेटण्याची उमेद देईल. तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून, तुझ्या फोटोजकडे बघून माझी मी रडेन. नको काळजी करूस तू माझी. सवय झाली आता मला. समुद्रात येतेस? ओके. बाबा, लहानपणी मी एकदा माझ्या मित्राला त्याच्या आडनावाने हाक मारली होती. माझा टोन मस्करीचा असला तरी बोचेल असाच होता. हे तेव्हा समजलं जेव्हा बाबांनी मला सडकून कानाखाली मारले. म्हणाले, सगळे सारखे असतात, जात धर्म काही फरक नसतो, माणूस असतो शेवटपर्यंत माणूसच राहतो. लेक्चर नाही देते बाबा, पण तुम्ही जे आम्हाला शिकवलं ते तुम्ही सुद्धा अप्लाय करायला हवं ना. हीच एवढी अपेक्षा असते मुलांची. गायत्रीचा शत्रू आहे असं वाटतं का रे तुला मी?
त्यांच्या लहानपणापासून आम्ही खूप स्वप्न बघितली आहेत. त्यांना काय हवं काय नको ते सगळं दिलं. तुला माहितीये शिवा, लग्न करून जाताना मुलीपेक्षा जास्त त्रास बापाला होतो. त्याला बोलता येत नाही, कारण मुलीला हिंमत द्यायची असते. रडताही येत नाही, कारण आईला सांभाळायचं असतं. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतः आधी घरच्यांचाच विचार करत राहतो भाव. मग हीच अपेक्षा आम्ही मुलांकडून केली तर काय चुकलं रे आमचं? मान्य आहे मला की आयुष्यात माणसाला सोबत लागते, पण माझी गायत्री एका मुलीसोबत. पण प्रत्येक वेळी स्त्रीला पुरुषाचीच गरज असते असं समज काय आपला बाबा? कोणाला कोणासोबत राहायचंय हे आपण काय ठरवायचं? बाबा, गायत्रीला जसं हवंय तसं जगू द्या. खरं तर तिला तुम्हाला सांगायची गरजच नव्हती, तरी ती सांगायला आली. कारण तिला हिंमत हवी आहे. खूप मोठं पाऊल उचललंय. जगाशी लढायला निघाली. बाप म्हणून तू लढ, मी आहे तुझ्यासोबत, एवढंच मागायला आली आहे ती. आणि लोकांचं काय? लोकांचं काय बाबा? पेरू गोड आहे का हे विचारून विकत घेतात आणि नंतर तोच पेरू तिखट मीठ लावून खातात. त्यांचा काय विचार करायचा? मुलगी परत आली आहे बाबा, जाऊन देऊ नका. आणि मी आहेच तुमच्या सगळ्यांसोबत. शिवा, बाबा, काय? थँक्यू सो मच शिवा. बाबा तयार होतील असं वाटलं नव्हतं मला. खरंच थँक्यू. लांब हे थँक्यू वगैरे नको आहे मला. ते जरा बिअरचं बघ, आणि त्यासोबत चिकन कबाब मिळालं तर आहा. चालेल, पण एका अटीवर. काय? हिला पण चिकन खायला शिकव. ही आणि चिकन? अगं, चिकनचं नाव काढलं तरी पित्त होणारी माणसं ही. ते नशीब हिच्या आयुष्यात मी आलोय. हे जरा अति होते आता. गहू, तू खरंच नशीबवान आहेस. जरा बघ त्याच्याकडे. बाबा कोणाच्या तरी प्रेमात पडतील असं वाटलं होतं का? पण ह्याच्या प्रेमात पडलेत ते. पण तुझ्या बाबांना सांगा मी त्यांच्या मुलीच्या प्रेमात आहे. हे लव्ह ट्रायंगल मला मान्य नाही आहे. आणि तसंही मी स्ट्रेट आहे, माहिती आहे ना तुला. सांग ना तुझ्या बहिणीला. काय? अगं, त्या दिवशी काय झालं? काय नाही झालं. काही म्हणते खटारडी. हा, काय झालं? कशाबद्दल बोलते? अगं, काही नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे आता इथे. जा बिंदास. जसे बाबा बाटलीत उतरलेत ना, तशी आई पण उतरेल. जा सिमरन, जा. जी ले अपनी जिंदगी. आणि
आणि घाबरू नकोस. जगाकडे पाठ करून उभी राहिलीस ना की संपूर्ण जग पाठीशी उभं राहतं. अगं जगाला फाट्यावर मार्ग. इट्स युअर लाईफ. जग बिंदास. रघु दादा डोळे पुसा, जेवण खारट लागेल. राघोबा, अरे एक मुलगी गेली तर दुसरी येईल. तुला कुठली मुलगी नाही म्हणेल? हा, आपल्या गावाच्या 12 झाल्या आणि बाजूच्या गावाच्या. गप. अरे राघोबा, प्रेमाच्या प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येकाला त्रास होत असतो. म्हणून आपण काय करायचं, त्या रस्त्यावरती मेडिकल टाकायचं. त्या मुलीला कळलं पाहिजे की ह्याच्याकडे प्रेमाचं औषध आहे. राघोबा, तीच मुलगी पटते जिला आधी त्रास झालेला असतो, जखमा मिळालेल्या असतील. आपला खांदा तिला रडायला दिला ना तर ती जात नसते कुठे. येणार, तुझ्या आयुष्यात पण मुलगी येणार. मी आहे ना, तू जास्त लोड नको घेऊस. हो हो, तू लोड नको घेऊ. हा, मुलींना कसं प्रेमात पाडायचं ना, तर याला चोख जमतं. बरं, निघूया आता. भाजी घ्यायची आहे, आईने फोडणी टाकण्याआधी घरी पोचूया. हा, चला. सासूबाई डेंजर. ब्रह्मदेवाला पण त्यांना घडवायला ओव्हर टाइम करावा लागला होता. व्हेरी डेंजर. चला चला चला, बटाटा दे थोडं. घ्या दादा. गौरी, बघून चाल ना. पुढे बघ. शिवा, बाबांना समजावल्याबद्दल थँक्स. हा, ते माझे पण बाबा आहेत कुलकर्णी. आणि कसं आहे, कधी कधी गुरुजींना पण लेक्चरची गरज असते. माझी बबुडी. खरंच? हो. घरासमोरात हात काढ. बाबांना पण आवडायला लागलास तू. ते तर होणारच होतं. मला ना पुलसावचा हिरो असल्यासारखं वाटतंय. फक्त एक फाईट सीन पाहिजे होता. बाबांचा कोणी दुश्मन आहे काय गावात? नाही दे. वाचला. तू नाही सांगितलंस तुझ्या फॅमिली बद्दल मला. खरंच तुझ्या बाबांची गर्लफ्रेंड आहे? हो, माझी आईच बाबांची गर्लफ्रेंड आहे. डेंजरवालं प्रेम आहे दोघांमध्ये. फुल एक दुजे केली. एक मोठा भाऊ पण आहे. पंचायत लढवणार होता यावर्षी, पण साला नेमकी लेडीज सीट लागली. मग आता वहिनी लढवते ना. वहिनी पण फुल जोमात. बाबांना नाही आवडत राजकारण, पण आईचा दरारा आरा खतरनाक. पण मी सगळ्यांचा लाडका आहे घरात. सासूबाई, गाजरचा हलवा होऊन जाऊ द्या. आई, आणली का भाजी? अगं किती उशीर. कुठे होतात? दे, कांदा चिरून ठेवलाय. आई, फोडणी टाकूया पटकन. कोण आहे ही? रितिका.